नमस्कार मुलांनो. आज आपण एका नव्या पाठासाठी भेटणार आहोत. आजचा हा पाठ आहे 10वा, अर्थातच आप्पांचे पत्र. अरविंद जगताप या सुप्रसिद्ध लेखकाचा हा पाठ आहे. तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं असेल. अर्थातच दूरदर्शनवर एका मराठी चॅनेलच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये सागर कारंडे नावाची एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती पोस्टमन काका म्हणून येत असते आणि एक पत्र वाचायचं. अतिशय भावूक आणि वास्तवतेवर आधारित पत्र असायचं. ते वाचताना आपल्याला किंवा ते ऐकताना आपल्याला आनंद व्हायचा किंवा आपण त्या भावनेशी एकरूप होत होतो. पण त्या पत्राचा कोण लेखक आहे हे मात्र आपल्याला त्यावेळेला तरी माहीत नसायचं. ते लेखक हेच. यांनी नुसतं दूरदर्शनसाठीच लिहिलं असं नाही आहे, तर चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका यासाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद असं भरपूर लेखन त्यांनी केलं आहे. कोण आहे रे तिकडे, एरे एरे पैसा, या टोपीखाली दडलंय काय, उबुंटू, झाला बोबाटा, तू ही रे, सतनागत, पन्हाळा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं आणि त्यांचं हे लेखन अतिशय लोकप्रियसुद्धा आहे. अरविंद जगताप यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लिहिलेले आहेत. अनेक चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीते, दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी त्यांनी केलेलं लेखन, पोस्टमन काकांची पत्रे जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आणि अनेक मालिकांसाठी शीर्षक गीते ज्याला आपण टायटल सॉंग्स म्हणतो, अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहे. आणि त्यासाठी त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेलं आहे. सर्वसामान्यांचं जीवन, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या आशा, आकांक्षा आणि आधुनिक काळात निर्माण झालेल्या माणसांमधला दुरावा, हे सर्व त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असतात. म्हणूनच त्यांचं लेखन लोकप्रिय होतं, कारण ते अगदी आपल्या जवळ असतं. जो आपला पाठ आहे ना, हा प्रस्तुत पाठ आप्पांचे पत्र, वास्तविक एका शिपायाने लिहिलेलं पत्र आहे, जे या अरविंद जगताप या लेखकांनीच लिहिलेलं आहे, पण एका शिपायाच्या मनोगतातून. शाळेत शिपाई असतो ना आपल्या, तो आपल्याला काय म्हणणार, त्याला काय वाटतं आपल्याबद्दल, किंवा आपल्याकडून त्याला काय आशा आहेत, काय अपेक्षा आहेत, काय आकांक्षा आहेत, असं सर्व काही या पत्रात आलेलं आहे. अगदी शिपाई काका त्या विद्यार्थ्यांशी किती मनमोकळा संवाद साधत आहे हे आपल्याला या पत्रातून लक्षात येतं. काय म्हणतात ते, की विद्यार्थ्याने नव्हे प्रत्येकानेच आपले काम ना हे निष्ठेने केले पाहिजे, मन लावून केले पाहिजे, तर ते काम चांगले होते. लोकांना त्या कामाचा फायदा मिळतो, काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो, शिवाय त्या कामाला आणि काम करणाऱ्याला प्रतिष्ठा पण मिळते. अशा प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही, असा आशय या पत्रात आहे, जे आता आपण बघणार आहोत. काय म्हणतात अरविंद जगताप, चला आपण बघूया. की प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कधीच कुणाला असा उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा, माझं नाव आप्पा आहे. शाळेत तुम्ही एवढे घाई असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी काही मला सांगायचे नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. ही खंत आहे, शिक्षणाविषयीची तळमळ आहे आप्पाची, की त्यांचं शिक्षण राहून गेलं. मग ते आता काय करतात, शिक्षणाची आवड तर नाही. मग जे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतात ते खिडकीतून हा आप्पा ऐकत असतो, ते बघत असतो आणि शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ते म्हणतात की माझ्या घरची परिस्थिती तर वेगळी होती, पण तुम्ही सुदैवी आहात की रोज रोज नवीन नवीन गोष्टी तुमच्या कानावर पडतात. कानावर पडणे म्हणजे ऐकू येणे, नवीन काहीतरी ऐकू येणे. पण तुम्ही उगाच चिंता करू नका. चिंतेने काय होतं ते म्हणतात की
कपाळावरच्या आठ्या वाढतात चिंता केल्याने, तुमचे मार्क्स नाही वाढत. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही. पुढच्या परिच्छेदात काय म्हणतात आप्पा बघा, की पत्र लिहिण्याचं कारण ते कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो की दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा करत असतो. मला वाटतं तुमच्याही शाळेत होत असेल. त्या दिवशी सगळे शिक्षक बनतात, अगदी पेहराव वगैरे घालून, स्टाईल वगैरे घेऊन. कोणी मुख्याध्यापक बनतं, कोणी शिक्षक बनतं, कोणी शिपाईसुद्धा बनतं. पण त्यांची खंत एकच आहे की मुख्याध्यापक किंवा मराठीचे शिक्षक किंवा इंग्रजीचे शिक्षक व्हायला, गणिताचे शिक्षक व्हायला सगळ्यांना आवडतं. पण शिपाई व्हायची इच्छा मात्र फार कमी मुलांची असते. पण तुम्ही शिपाईच व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही. पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. कुठलंही काम कमी नाही, कुठलंही काम हलकं नाही, हे यातून ते सांगतात आहे की आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहिती आहे की कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. तुम्ही बघा, ते काही उदाहरण देतात की चार्जर आणि मोबाईल यामध्ये कोण महत्त्वाचं आहे? मोबाईल महत्त्वाचा आहेच आपल्यासाठी. पण चार्जर इतकी छोटीशी गोष्ट, पण ती छोटीशी नाही आहे. जर चार्जर नसेल तर मोबाईलला काहीही अर्थ उरत नाही. मोबाईल आपला चालूच होणार नाही. डॉक्टर महत्त्वाचे आहेत, पण त्याचबरोबर नर्स पण महत्त्वाचे आहे. विराट कोहली, धोनीसारखे कॅप्टन महत्त्वाचे आहे, पण ज्या खेळपट्टीवर क्रिकेट खेळलं जातं ती खेळपट्टी बनवणारे, त्याची काळजी घेणारेही तेवढंच महत्त्वाचे असतात. तुम्हाला माहिती आहे, ओरिसाच्या किनाऱ्यावरती वाळूचं शिल्प बनवलं जातं मोठं मोठं. वास्तविक ते फार महत्त्वाचं नाही आहे, फार महत्त्वाची कला पण नाही असं मानलं जातं. पण आज त्या कलेला फार महत्त्व आलं आहे. ते जे सुदर्शन पटनायक आहेत ना, ते वाळूचं मोठमोठे शिल्पे बनवतात. कोण काय म्हणेल याच्याकडे ते लक्ष देत नाही, पण शिल्प मात्र अप्रतिम बनवतात. आज जगात त्याची नोंद घेतली जाते. म्हणून कुठलंही काम कमी नसतं, ते आपण कसं करतो यावर ते अवलंबून असतं. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवतात, किती गोड असतं ते. पण बिस्मिल्ला खान जे सनई वादक म्हणून जगप्रसिद्ध आहेत, त्यांच्यानंतर कोणीच नाही. ते बिस्मिल्ला खान जेव्हा सनई वाजवायचे, मन लावून सनई वाजवायचे, त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही. काय म्हणतात आप्पा ते बघा, की तुम्ही कुठली गोष्ट करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही किती ती गोष्ट मन लावून करता, किती मन लावून करता हे महत्त्वाचं आहे. हे मला पटलं आहे. मी करतो ना, माझं काम जरी शिपायाचं असलं, आप्पा म्हणतात त्या विद्यार्थ्यांना की माझं काम जरी हे शिपायाचं असलं तर मी माझं काम मन लावून करतो. म्हणून इथल्या कुठल्याही कपाटावर धूळ दिसणार नाही. मी प्रत्येक गोष्ट स्वच्छ करतो, कारण तिथे मी काम करतो. तुम्ही देखील असंच काम करावं माझ्यासारखं, असं माझं म्हणणं नाही. तर काय म्हणणं आहे आप्पांचं, की तुम्ही जे कराल, जेही कुठलं काम कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे. आलं लक्षात? जगात सर्वोत्तम असलं पाहिजे. तुम्ही आपलं जे कुठलं कार्य करत असाल, जी नोकरी करत असाल, ती उत्तम पद्धतीने केली पाहिजे. ती 100% देण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आपण म्हणतात पुढे की मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांनाच डॉक्टर, इंजिनियर व्हायचं आहे, पण सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार ना या जगात? सगळेच की एकमेकांना इंजेक्शन देत बसणार. पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण. पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. यावरून मला एक कोटेशन आठवलं शिव खेरा यांचं. तुम्हालाही कदाचित माहीत असेल. ते काय म्हणतात, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स. ते वेगळं नाही करत, दे डू थिंग्स डिफरंटली. ते वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणून ते सक्सेस होतात. आप्पांचं पण म्हणणं तेच आहे की तुम्ही काहीतरी वेगळ्या मार्गाने जाऊन काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलं आहे, पण तुमच्यापैकी कोणीतरी
तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ आहे म्हणून ही खूप दिवस खिडकी बंद होती. आता ती खिडकी उघडा. त्या मधमाशांना नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, म्हणजे मधमाशांचं पोळं पाहिलं असेल ना तुम्ही, आप्पा म्हणतात की त्या त्या जसं मधमाशांचं पोळं बनवतात तेवढं परफेक्ट आपण आपलं घरसुद्धा बनवू शकत नाही. कुठलाच इंजिनियर बनवू शकत नाही. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे जरी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि त्यातली गंमत हे सगळं कळेल. म्हणून आपलं काम कष्टपूर्वक निष्ठेने मन लावून केलं पाहिजे. एक उदाहरण देतात ते पुढे की मुंबईत एक माणूस असा आहे की जो दर आठवड्यात लोकांच्या घरी जातो. आठवड्याला ओळख नसली तरी जातो. कशाला? की कुणाच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा, किचनमधला नळ तर सुरू नाही आहे. पाण्याचा थेंब एकही वाया गेला नाही पाहिजे या भावनेने तो त्या प्रत्येकाच्या घरी जातो आणि दुरुस्त करतो आणि तिथलं पाणी वाचवतो. हे काम कोणाच्या लक्षात येत नाही, पण आगळं वेगळं काम आहे. किती महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने ते चक्क आणखी एक उदाहरण देतात की एका मुलाने ते चक्क आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि त्यांनी काय केलं माहिती? त्या पैशातून त्याने झोपडपट्टीतल्या मधल्या तिथे राहणाऱ्या त्या मुलांना त्यांच्या त्या नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. असं कोणी करतं? पण त्या मुलाने केलं. असं आपल्या भोवती असं करण्यासारखं खूप आहे, पण आपल्या ते लक्षात येत नसतं. एका माणसाने 10 झाडं जरी लावली, बघा ते काय म्हणतात की आपल्या देशाचं सगळं चित्रच बदलून जाईल. करण्यासारखं आहे. आपण 10 झाडं लावू शकतो. आज आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीच्या वर आहे. मग प्रत्येक गुणीला जर 10 असं केलं तर भारत निसर्ग संपन्न होईल. पण अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून्सची जास्त नावं माहिती आहे, पण 5 झाडांची सुद्धा नावं आपल्याला नीट सांगता येत नाही. आठवून सांगावे लागतात. नुसती झाडच नाही तर कावळा, कबूतर, चिमणी, गरुड अशी काही नावं सोडली तर आपल्याला आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाही. भारद्वाजसारखा पक्षी रोज आपल्याला इथे तिथे दिसत असतो, पण हा भारद्वाज आहे का असा प्रश्न आपण करतो. किंवा म्हणजे आमच्यासारखे सुद्धा भारद्वाजला पटकन ओळखू शकत नाही. फुलंसुद्धा आपल्याला 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्यांचं खाद्य असतं. बघा, खूप सुंदर वाक्य आहे. पुस्तकातल्या पानात डोक्यांचं खाद्य असतं. म्हणजे आपल्या डोक्याला, आपल्या बुद्धीला ज्ञान मिळतं पुस्तक वाचलं की, या पुस्तकांच्या पानातून. पण झाडांची पानं ती मात्र त्यांना जगण्याचं बळ देतं. कारण झाडांचं पान हे अन्न निर्मिती करत असतं. म्हणून या अर्थाने अरविंद जगताप म्हणतात की पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, पण झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. म्हणून दोन्ही पानं महत्त्वाची. सुंदर वाक्य आहे त्यांचं. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं. पुस्तकातली पण आणि निसर्गातली पण. माणसं कितीही मोठी झाली, खूप सुंदर वाक्य आहे त्यांचं हे आणि अर्थपूर्ण आहे की माणसं कितीही मोठी झाली, उच्च स्थानावर पोहोचली तरी त्यांची सावली मात्र कुणाच्या कामात येत नाही. पण झाडं मोठी झाली की कित्येक पिढ्यांना त्याची सावली उपयोगाची असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे यातून काय सांगतात ते वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला या परिच्छेदातून ते सांगत आहेत. ते म्हणतात की तुमच्या घराभोवती कोणती गाडी उभी आहे, ऑडी आहे का, की बलेनो आहे, की आणखी कुठली अमेज आहे, हे महत्त्वाचं नाही. तर तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे जर दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. कारण या पर्यावरणातून, या निसर्गातून देशाला समृद्ध करण्याची कितीतरी नैसर्गिक साधने आपल्यासाठी उपयोगाची ठरतात. म्हणून झाडी, जंगल, वने खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं आज गरजेची आहेत. पुस्तकांचं पान वाचणारी
आणि झाडांचं पान जपणारी अशी कितीतरी लाखो मुलं आज अत्यावश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खूप पैसे कमवायचे, खूप मोठं व्हायचं, खूप श्रीमंत व्हायचं आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं. पण आपल्याच देशात निसर्ग समृद्ध करणारी माणसं तयार झाली तर, म्हणून आपल्या देशाला समृद्ध करणारा निसर्ग तयार करणारा माणूस हवा. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात नक्कीच, पण तुमच्यापैकी एक जण तरी आपल्या इथे जो सवाई गंधर्वाचा कार्यक्रम होतो, महोत्सवाचा पुण्यामध्ये कार्यक्रम होतो, तिथे गाताना दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसरीकडे बाहेर परदेशात जाणार, पण आपल्या देशासाठी काय करता? आपल्या देशात कलाकार म्हणून तुम्ही काय योगदान देऊ शकता? परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. म्हणजेच एक तरी लेखक व्हायला हवा, एक तरी गायक व्हायला हवा, कलाकार लेखक तयार व्हायला हवं असं या जगतापांना वाटतं. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात मला हुरडा खायला यायचं आहे. हुरडा माहिती आहे? ज्वारीची कणसं कोवळी कोवळी, त्यात जो ज्वारीचा दाणा असतो हिरवा रंगाचा, तो कोवळा असतो आणि तो दुधाळ मधाळ असतो, खायला असा गोड असतो. लोक ते भाजून खातात, शेतामध्ये जाऊन त्याची पार्टी करतात. काय म्हणतात की एखाद्याच्या शेतात मला हुरडा खायला येता आलं पाहिजे. याचा अर्थ काय की तुमच्यापैकी एखादा तरी शेतकरी व्हायला हवा, तरच मी येऊ शकेल. तुम्ही आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे औरंगाबादचं, जगप्रसिद्ध आहे. ते बघायला जगातील कानाकोपऱ्यातून लोक येतात. एका प्रचंड एका शिल्पात, एका दगडात, एका पाषाण ते सगळं कोरलेलं आहे. वरून असं कोरत कोरत असं अजरामर असं तिथे शिल्प लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत. म्हणतात की आपल्या देशातल्या आपल्या पूर्वजांनी, पूर्वज म्हणजे आपल्या आधी जन्मलेले, ज म्हणजे जन्मणारे, वेरूळ अजिंठा बनवला आहे. जगभराचे लोक ते बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल अशी मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला जवळून पाहिलं आहे. एक आत्मीयतेने सांगतात आहे अप्पा. तुमच्या शिक्षकाने तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलं आहे, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलं आहे. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे की अशी पोरं कुठं पाहिली नाहीत. पण मला कधी राग आला नाही त्याचा. मला माहिती आहे की तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे. बघा, लक्ष ठेवा माझं. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल तेव्हा. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला की शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, किती पर्सेंटेज मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात ते. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलं आहे, दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माझे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे आपल्यापैकी कुणाला माहिती आहे? मला सुद्धा माहिती नाही, कुणालाच माहिती नव्हतं, नाहीच नसतं. पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे मात्र माझ्यासह तुमच्यासह सर्व जगाला माहिती आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे गुण कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. असा हा पाठ. खूप अपेक्षा केल्या आहे त्यांनी आपल्याकडून. खूप म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत वेगळ्या केलेल्या आहे, वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीत वेगवेगळ्या केलेल्या. कुठल्या अपेक्षा त्यांनी केलेल्या आहेत आपल्याकडून. लक्षात आलंय तुमच्या? वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत कुठल्या अपेक्षा केल्या आहे की मुलांनी वृक्षप्रेम जोपासावं, गायनादी कलांकडे लक्ष द्यावं, ह्या भावी जीवनाबद्दलच्या अपेक्षा आहे. एखाद्याने लेखक व्हावं, कुणी शेतकरीसुद्धा व्हावं, ह्या अपेक्षा आहे. आणखी काय अपेक्षा केल्या आहे त्यांनी?
बरं, वृक्ष संवर्धनाचे फायदे काय आहे? झाडांमुळे सावली मिळते, झाड हवा शुद्ध ठेवतात, फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात आणि जमिनीखालील पाण्याची पातळी टिकवून ठेवतात. म्हणून आणखी कुठल्या अपेक्षा आहे माहिती? 4-5 तर अपेक्षा आहेत त्यांच्या. लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. दुसरी अपेक्षा, कोणतेही काम मन लावून करावे आणि जे काही करणार असाल ते सर्वोत्तम असले पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जे काही कराल ते इतरांपेक्षा वेगळे केले पाहिजे. आता आपण याच्या कृतीकडे येऊया. कारणे लिहा. पहिली कृती, आजची मुले सुदैवी आहेत कारण सोपं आहे, कारण त्यांच्या कानावर नवीन नवीन गोष्टी सतत पडत असतात. दुसरं खूप महत्त्वाचं, पुस्तकाची पाने आणि झाडांची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण पुस्तकाची पानं आपल्या डोक्यांना आपल्या डोक्याला खाद्य पुरवतात आणि झाडाची पाने हे झाडांना जगण्याचं बळ देतात. आणखी आपण पुढचं एखादी कृती कुठली बघूया. आपण विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दलच्या ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या आपण आताच पाहिल्या, की लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे, निष्ठेने काम केले पाहिजे आणि जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे काम असले पाहिजे. शिवाय वृक्षांची जोपासना करावी, कुणीतरी लेखक व्हावं, कुणीतरी गायक व्हावं आणि कुणीतरी शेतकरी देखील व्हावं. ह्या सगळ्या त्यांनी विद्यार्थ्यांकडून भावी जीवनाबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आणखी खालील वाक्यातील, चला आता आपण आपणचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. आपणचे शिक्षण प्रेम, त्यासाठी कुठलं वाक्य शोधता येईल तुम्हाला? आता इथे पुस्तक तुम्ही समोर ठेवाल तर तुम्हाला ते वाक्य शोधता येईल. ते काय म्हणतात की पहिल्याच परिच्छेदात आहे, मी तुम्हाला जेव्हा तुमचे शिक्षक शिकवत होते तेव्हा मी लहानपणी तर नाही शिकलो, पण मी तुम्हाला शिकवत असताना मी खिडकीतून ते ऐकत असतो. या अशा सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे पाण्याचे स्वमतवरती आपण येऊया. खूप महत्त्वाचा हा भाग आहे. तुम्हाला स्वतःचं मत लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी 2 मार्क असतात. त्यात दिलेलं आहे, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढंच महत्त्वाचं काम आहे. आपणचं हे विधान, हे वाक्य, याच्यामागे काय अर्थ असावा? यासाठी एक पार्श्वभूमी अशी की बघा, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागामध्ये तर पाण्याअभावी अशी दैना उडाली होती. दैना उडणे म्हणजे अगदी जीव नकोसा होऊन गेला होता सगळ्यांचा. सर्वत्र हाहाकार माजला होता. एक कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत असायचे. हजारो माणसे आपापलं गाव सोडून दुसऱ्या गावात स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो माणसं मरण पावली. कित्येकांनी तर आत्महत्यासुद्धा केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्य दिसू लागली. त्या दुष्काळाने आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. मग अशांचं पाणी पुसण्यापेक्षा पाण्याचं जर ते वाया जाणारा प्रत्येक थेंब आहे तो आपण वाचवला तर अशी वेळ कुणावरही येणार नाही. दुसरं पण सुंदर दिलं की जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला की तुम्ही किती गुणी आहात. मैदानावरचं ते खेळताना त्यांनी बघडलेलं असतं ना, तेव्हा त्यांना माहीत असतं की मुलं किती मनमोकळेपणाने खेळतात. कुठल्याही मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा मुलं शोधत असतात. आप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात ती माणसे जीवनात कुठलंही अवघड कार्य पार पाडू शकतात.
तुम्हाला मी 4 वाक्प्रचार सांगते की एखादी गोष्ट कानावर पडणे याचा अर्थ लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे. लोकांनी नाव घेणे म्हणजे लोकांनी आपली स्तुती करणे. डोळ्यातील पाणी पुसणे म्हणजे त्यांचं दुःख दूर करणे. चित्र बदलून जाणे म्हणजे स्वरूपच बदलणे. बरं, मला तुम्ही सांगा की 2 कलाकारांची नावं, मन लावून आपली कला सादर करणारे असे 2 कलावंतांची नावं या पाठात आलेली आहे. कोण आहेत ते 2 कलावंत? कलावंत जे कला करतात, त्यांच्या कलांचा परिचय पण इथे दिलेला आहे. मन लावून काम करतात. किती छोटं काम आहे ते कोणी विचार करणार, पण जेही आपलं काम करतात ते मन लावून करतात. अशा 2 कलाकारांची नावं इथे आलेली, त्यांची उदाहरणं इथे दिलेली. कुठली? मी सांगते. बिस्मिल्ला खान, जे सनई वाजवतात, मन लावून सनई वाजवायचे म्हणून ते जगप्रसिद्ध आहेत. तसेच ओरिसाच्या किनाऱ्यावर वाळू शिल्प तयार करणारे सुदर्शन पटनायक, या 2 कलाकारांची उदाहरणं त्यांनी इथे आपल्याला दिली आहेत. तर आपण ज्या अपेक्षा आपल्याकडून केलेल्या आहेत त्या पूर्ण कराल तुम्ही? नक्कीच कराल. आपणबरोबर मला देखील आशा आहे आणि या आशेबरोबरच, या अपेक्षेबरोबरच आणि या विश्वासाबरोबरच मी हा पाठ इथेच संपवते. आता आपण पुढे भेटूया मनक्या पेरेन लागा या बंजारा भाषेतील छोट्याशा कवितेसाठी, आणि ते आपल्याला आहे स्थूल वाचन म्हणून. त्याकडे आता आपण पुढील भागात नक्कीच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.